बच्चू कडूंचा दुपारपासून महाराष्ट्रभर चक्काजाम. नागपुरात बच्चू कडूंचे समर्थक एकवटले. भटक्या कुत्र्यांबाबत सर्वोच्च न्यायालयानं सरकारांना दम भरला. तातडीनं प्रतिज्ञापत्र द्या, अन्यथा खोली सुनावणी करू. भटक्या कुत्र्यांविरोधात तक्रारीची गंभीर दखल घेतली. कल्याण रेल्वे स्थानकावर महिलांमध्ये जोरदार हाणामारी. ट्रेनमध्ये चढण्यावरून महिलांमध्ये झाला वाद. हाणामारी बघायला पाहणाऱ्यांची गर्दी. कल्याण रेल्वे स्थानकामध्ये महिला एकमेकांना भिडल्या. नाशिकमधून हैदराबादसाठी इंडिगोची विमानसेवा सुरू. मंगळवारी ओझर विमानतळावरून 1654 प्रवाशांनी केला प्रवास. नाशिकहून इंदोर मार्गे जयपूर आणि हैदराबादसाठी सेवा. समुद्रामध्ये वादळी स्थितीमुळे मासेमारी बंद. मासेमारीवरच उदरनिर्वाह असलेले मच्छीमार संकटात. गेल्या 45 दिवसांपासून मासेमारी बंदच. शासनानं मच्छीमारांना नुकसान भरपाईची देण्याची मागणी. पनीर खाताय, सावधान व्हा. रिक्षातून भेसळयुक्त पनीरची वाहतूक. पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये 134 किलो पनीर जप्त. एकूण 28,140 रुपये किमतीचा मुद्देमालही पोलिसांनी केला जप्त. वादळी सदृश्य स्थितीचा फटका पर्यटनाला. समुद्र जलक्रीडा बंद असल्यानं पर्यटकांचा झाला हिरमोड. पर्यटन व्यवसायावर झाला मोठा परिणाम. फडणवीसांच्या गृहमंत्री पदाविरोधात एकजूट. महाराष्ट्राला दुसरा गृहमंत्री हवाय, मवियाची मागणी. फलटण महिला डॉक्टरची डायरी पोलिसांनी केली जप्त. डायरीमध्ये कामाच्या नोंदींसह दबावाचाही उल्लेख. पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची माहिती. मुंबईमध्ये 10 नोव्हेंबर पासून जनगणना पूर्व चाचणी सुरू. तर 10 ते 30 नोव्हेंबर पर्यंत पहिल्या टप्प्याची पूर्व चाचणी. मोठा माओवादी नेता बंडी प्रकाशचं हैदराबाद पोलिसांसमोर आत्मसमर्पण. गेली 45 वर्ष माओवादी संघटनेमध्ये होता सक्रिय. कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा. अनेक वर्षांपासून रखडलेल्या अकाराई पीड जमिनीचा प्रश्न सुटला. बाजार मूल्याच्या केवळ 5% रक्कम जमा केल्यानंतर जमीन मिळणार. 8व्या वेतन आयोगाला केंद्राची मंजुरी. 50 लाख केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना मिळणारा लाभ. 1 जानेवारी 2026 पासून अंमलबजावणी. नोव्हेंबरमध्ये बँका 11 दिवस बंद. 5 रविवार आणि 2 शनिवार वगळता वेगवेगळ्या ठिकाणी बँका 4 दिवस राहणार बंद. वेगवेगळ्या राज्यांमध्ये एकूण 11 दिवस बँका राहणार बंद. पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 ऑक्टोबरला मुंबई दौऱ्यावर. मॅरीटाईम लीडर्स कॉन्क्लेव्हला करणार संबोधित. पुणे जैन बोर्डिंग प्रकरणाची पुढील सुनावणी 30 तारखेला. गोखले बिल्डर्स आणि ट्रस्ट दाखल करणार प्रतिज्ञापत्र. डॉक्टर तरुणीचा मृत्यू गळफास घेऊनच झाल्याचं उघड. मयत तरुणीचा पोस्टमार्टम रिपोर्ट अहवाल पोलिसांना प्राप्त. फलटण डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणी आता आरोपी प्रशांत बनकरला 3 दिवसांची पोलीस कोठडी. प्रशांत बनकरला 30 तारखेपर्यंत असणार पोलीस कोठडी. निलेश गायवळ भोवतीचा फास आवळला. भारताची थेट इंग्लंडला विनंती. ब्रिटन पोलिसांनी निलेश गायवळला अटक करावी. आंध्र प्रदेशाच्या किनाऱ्यावर धडकणार मोन्था चक्रीवादळ. आंध्रच्या किनारपट्टीवरून लोकांना हटवणं सुरू. माओवादी संघटनेला मोठा हादरा. मोठा माओवादी नेता बंडी प्रकाशचा हैदराबाद पोलिसांसमोर आत्मसमर्पण. कुणाला चपटी, कुणाला कोंबडं तर कुणाला लक्ष्मी. प्रकाश सोळंकेंची निवडणूक जिंकण्याची भलतीच त्रिसूत्री. लावणीच्या दणक्यानंतर सोळंकेंची चपटी चर्चेत. महाराष्ट्राच्या राजकारणात घुसले डोरेमॉन आणि नोबिता. शिवसेना भाजप नेत्यांचे परस्परांना बसले टोमणे. ठाण्यामध्ये ठाकरे गटानं कुटुंबाचं स्वप्न साकार. मनसेच्या बॅनरमुळे राजकीय चर्चांना उधाण. श्रीराम जन्मभूमी मंदिराचं काम पूर्ण. पंतप्रधान मोदींच्या हस्ते 25 नोव्हेंबरला होणार ध्वजारोहण.
माजी खासदार डॉक्टर हिना गावित स्वगृही परतल्या. शेकडो कार्यकर्त्यांसह गावितांनी केला भाजपमध्ये प्रवेश.